हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सगळे? मजेत ना? तर थंबनेल पाहून तुम्हाला कळत असेल की आज आपल्याकडे काय आहे ते. तर काय झालं ना, मी काळूबाईला गेले होते रविवारी. तर मी त्याचे 2 व्हिडिओ छोटे छोटे बनवून अपलोड केलेत माझ्या चॅनलवरती. तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्की बघा. काळूबाईचा प्रवास पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 व्हिडिओ अपलोड ऑलरेडी झालेले आहेत. तर एक तर व्हिडिओ कालच अपलोड झालाय. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आज मग काळूबाईला गेलं ना की म्हणजे आमच्या इकडं, म्हणजे सगळीकडे आहे का ना मला ती पद्धत माहीत नाही, पण आमच्या इकडं ना असं देवीला वगैरे जाऊन आलं की सवासणी जेव घालतात पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून. तर माझं काल सोमवारी ठरलं होतं की पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आज मंगळवारी आणि लगेचच घालून टाकायच्या, कारण रविवारी गेले, काल सोमवारमध्ये गेला आणि आज मंगळवार, लगेच आज घालून टाकायच्या. आणि काल मी सगळं सामान पण घेऊन आले, डाळ गुळ मेथीची भाजी आणि सवासणींसाठी ब्लाऊज पीस ओटी भरण्यासाठी, आणि त्याचबरोबर माझं वाहनाचं पण सामान घेऊन आले, कारण हळदी कुंकू पण राहिले. त्याचा पण स्पेशल ब्लॉग मी अपलोड करेल, तो पण नक्की बघा. तर काल नेमकं मी आरीवरचा क्लास लावला आहे. तर त्याचा नेमकं काल मेसेज आला मॅडमचा संध्याकाळी 7 वाजता की आज म्हणजे आज मंगळवार 21 तारीख, तर आज आहे ना ओपनिंग आहे. आणि आज मी मॅडमला म्हटलं आज आज माझं सवासणीचं प्लॅन आहे आणि मग आता एकटीला स्वयंपाक वगैरे बनवायचा, तर नाही आलं तर चालेल का? तर मॅडम म्हटलं नाही चालणार, यायलाच लागल. मग आता मी तसं तर रोज लवकर उठते 4:30 वाजता. मग सकाळी उठल्यावर हे तिघांचे डबे वगैरे सगळं बनवून झाले आणि मग आता 1 वाजता बोलवले ओपनिंगला. तर म्हटलं त्याच्या आधी जेवढं होईल तेवढं बनवून जावं. आणि तिकडून आता 3 वाजतात की 4 वाजतात माहीत नाही मला. आता ओपनिंगचा कार्यक्रम म्हणजे कसं टायमिंगला काही सुरू होत नाही आणि वेळ तर लागतोच. पण चला मग तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की मी आता जाईपर्यंत काय काय तयारी करून ठेवली आहे. चला. सगळ्यात आधी तर बघा की मी बाहेर मनी प्लॅन्टलाचे हे लावलं होतं ना, ते लावून हे करत असताना ना हा वेल नेमका तुटला माझ्याकडून, थोडासा ओढला गेला. तर हा पण मी लगेच इथं ग्लासमध्ये पाणी भरून हा असा किचनवर ठेवला आहे. तर कसं वाटतंय? छान वाटतंय का? एकदम फ्रेश वाटतंय ना? खिडकीमुळे नाही का थोडंसं ब्लॅक अँड व्हाईट होतंय, पण बघा आता दिसतंय का? असं छान वाटतंय ना? ते कमेंट करून सांगा. तर चला मी दाखवते तुम्हाला काय काय स्वयंपाक केला आहे. तर हे बघा, इथे पुरण वाटून तयार आहे. पुरण वाटून ठेवलं आहे, पीठ मळून ठेवलं आहे पाण्यात भिजवून, आणि गुळवणी पण तयार केले. तर नंतर मी याच्यामध्ये ज्यावेळेस वाढायचं त्यावेळेस दूध टाकणार. आणि ही मेथीची भाजी पण बनवून ठेवली. आणि हे बघा, ही आहे आमटी. तर ही आमटी पण बनवली. आता फक्त काय राहिले? आता फक्त राहिले बनवायचं आपलं भात बनवायचं आहे. भजे कुरडई पापड ते तळायचं आणि भात बनवायचं आणि पीठ परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं करायच्या वेळेस. आणि मग जेवायला निवद वगैरे मग बाकीचं तर माहितीच आहे तुम्हाला, ते सगळं करायचं. ते एवढं सगळं केलं. तर आता वाजले सकाळचे 11. तर मी अजून नाश्ता वगैरे काही केला नाही, तसंच आहे. त्यामुळे आता मला ना थोडीशी भूक लागल्यासारखं झाले, त्याच्यामुळे मी आता मस्त माझ्यासाठी चहा बनवते. आणि पाठीमागं बेसिनमध्ये तुम्हाला दिसत असेल की आता ही एवढं स्वयंपाक बनवलं ना, तर सकाळी एकदा भांडी घासून झाले ते जाळीभर, आणि आता ही सगळे एवढं स्वयंपाक बनवून किचन वगैरे पुसून, हे बघा माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसत असेल, सगळं मी आवरून किचन वगैरे पुसून ही भांडी गोळा करून घेतलेत. आता ती सगळी भांडी मी घासून घेणार. आणि तोपर्यंत सार्थक पण येईन 12:30ला शाळेतून. आणि आयुषचे पण पेपर चालू आहे, त्यामुळे आयुष पण दुपारी लवकर येतो. त्याच्यामुळे आता आयुष काय गार चपाती खात नाही, त्याच्यासाठी मला आता भाकरी बनवून जायला लागेल, कारण मी घरात असेल तर मी काहीतरी बनवून देते त्याला, आणि त्याला पण भूक लागते. त्याला एक भाकरी बनवते, माझ्यासाठी चहा बनवते आणि आवरते. आणि आवरल्यानंतर पण मग तुम्हाला माझा लुक दाखवते की बाहेर जाण्यासाठी मी कशी रेडी होऊन चालले ते. आणि पाठीमागे दिसतंय का हा मनी प्लॅन्टचा वेल एकदम दरवाजाच्या समोर एवढा सुंदर दिसतंय ना, दरवाजा उघडल्या एकदम ग्रीन ग्रीन. तर चला मग व्हिडिओमध्ये असेच कनेक्ट राहा. तर छान अशी शेवाळी कलरची साडी नेसून मी तयार झालेली आहे मीटिंगला जाण्यासाठी. तर कसं वाटतंय लुक ते मात्र कमेंट करून नक्की सांगा. तर चला बाकीचा व्हिडिओ तिथे गेल्यावर कंटिन्यू करते. बघा, एवढं घाई माझ्या घरी एवढं काम, म्हणजे सवासणीचा घाट घातलेला असताना मी उद्घाटनाला आले, पण व्हायचं तेच झालं. कार्यक्रम काय वेळेवर सुरू झाला नाही. ज्यांच्या हस्ते ओपनिंग होणार होतं ना ते खूपच लेट आले, त्याच्यामुळे खूप वाट पाहावी लागली. सगळा जीव घरीच ओढला होता, कारण घरी सगळं काम पडलं होतं. आणि फायनली ज्यांच्या हस्ते उद्घाटन व्हायचं होतं ना त्या आल्या, सौर्यकाताई बांदल आणि रामभाऊ सासवडे. त्यांच्या हस्ते रिबिन कट केली आणि छान असं ओपनिंग झालं. आणि सर्व महिला बऱ्याच वेळ बसल्यामुळं थोड्याशा कंटाळ्या होत्या,
त्याच्यानंतर रिबिन कट केल्यानंतर आहे ना, ज्यांच्यामुळे आपल्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला अशा सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचं प्रतिमेचं पूजन झालं, दीप प्रज्वलन झालं आणि सर्व महिलांसाठी मग नाश्त्याची अरेंजमेंट केली होती. तर आम्ही सगळ्यांनी इथे मस्त नाश्ता केला आणि मग मी निघाले घरी. तर पाठीमागं तुम्ही पाहू शकता आता वाजले 4:15 आणि मी आत्ता आली आहे आरीवरच्या क्लासच्या ओपनिंगवरून. तर चला अजून बाकीचा स्वयंपाक राहिलेला आहे तो बनवते आधी. घरी आल्यानंतर मी सगळं राहिलेलं स्वयंपाक बनवून घेतला एकटीने, कारण मदतीला हाक मारली तर भरपूर येणार आहे, पण गरज वाटली नाही, कारण मला पोळ्यांचा स्वयंपाक बनवायचं काय वाटत नाही. का जसं की काही ना खूप टेन्शन येतं असं काही सवासण्याचा वगैरे स्वयंपाक असेल तर, पण तसं माझं काही होत नाही. मी सगळा स्वयंपाक केला, ब्लाऊज पीसवर ओटी वगैरे सगळं तयार करून ठेवलं सवासणींची ओटी भरल्यासाठी, कारण संध्याकाळची वेळ होती ना, तर उशीर पण होतो आणि बायकांना घरी जाऊन काही ना स्वयंपाक पण बनवायचा असतो आपल्यामुळे, त्यांचे तारामळ नको म्हणून मी सगळं तयार करून ठेवलं. त्याच्यानंतर देवीची ओटी भरली, देवीला नैवेद्य ठेवले, तोपर्यंत सगळ्या बायका आल्या होत्या, सगळ्या इथे बसल्या होत्या बसकरपट्ट्या टाकून. त्याला मी बसकरवर बसायला सांगितलं. तोपर्यंत आरती आणि मंजिरी ह्या दोघींनी सगळ्यांसाठी ताटं बनवून घेतली. मग मी त्यांना म्हटलं चला तुम्ही पण बसून घ्या, मी आता सगळ्यांना ताटं आणून देते. म्हणजे बाकीचं हळदी कुंकू लावणं, प्रसाद देणं हे तुम्हाला सकट उचलून खाली जेवायला वाढायचं, जेवून घ्यायचं छानपैकी, अजिबात जेवताना मोबाईल बघायचा नाही. थोडंच दे, एक तर तब्येत वाढायला लागली पुढच्या वर्षी आपण ना भीमथडीच्या जत्रेला जाऊ. कुठे आहे ना, पुण्यात तिथे आहे ना हे मांडे, तुला सांगते सगळ्या प्रकारचे स्टॉल लागते पुण्यामध्ये. एक कॉलेजचं ग्राउंड आहे, त्या कॉलेजच्या ग्राउंड मध्ये ना पण ना मांडे म्हण, तू व्हेज म्हण, नॉन व्हेज म्हण, सगळे आखे खानदेशी पदार्थ आमच्याकडे नाही. स्वयंपाक छान असतो, दालबाटी हे सगळं तुला तिथं भेटणार. सगळं दालबाटी करते मी घरी, पण ते मांडे मी अजून कधीच नाही केले. ते खापरावर करते करतात ना ते. लग्न वगैरे असं काही असलं ना तेच सगळे मामीचा रान काढायचा. पुरणाची पोळी नाही ती मांडे कुठून करून कधी पातळ राहतायचं कागदासारखं खापरावरती आणि खराब होत नाही तो 8 दिवस. तू गेली ना आम्हाला घेऊन पार्सल, मी 8 पैसे मिळतात ना. हा मग नाशिक ते धुळे साईड ते ना आता शोधायला मी ना. तुमचं कोणतं आहे गाव? आमचे माझं निमगाव इथं. हा आणि हे गेले ना बेळगावचे लच्छा पराठा आहे ना, मी तिकून मागवलं, पण 1 नंबर लच्छा पराठा. पॅकेटच असतं ते. मी ट्राय केला होता पण ते चिकून नाही आपलं ते जसं हॉटेलचं होतं ना तसं होत. बेळगावचं आले ना आणि मागवलं ते मागवलं छान ना. सासूबाई वडवणार आहे ना. कुठे ग बरं नाही का सासू? वजन थोडस जास्त सगळं वजन गुडघ्यानं बरं आहे का मावशी? बरं आहे बरं आहे. नाही सासऱ्यासारखी जेवण झाले आता झाले. चला मला काय कमी सासली तुम्हाला कोण आहे रुद्रा? दादा आहे. कुठे दादा? तिथे आहे का? बस आणणार 2 मिनिटं झालंच यार. बाबा सगळं डिटेल तो दिसलं नाही का मी सांगायची गरज नाही. सगळं डिटेल थांब देतो थांब. आपल्या कार्यक्रमाचं सगळं विचारायचं तुम्ही मस्त झालं.
झालं का? लेकराला जीव लावा, मी तुमच्या लेकराला जीव लावा. त्याला बटर दूध बर बाई आणि ती तुमच्या लेकराला एवढं देत बी नसते. सावका जाग बाय बाय पुढे जाऊन करा बाय फ्लँकीज द्या एक मला फ्लँकीज द्या बाय बाय तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल ना अजून त्याच्यानंतर सगळ्या सवासणी आपल्या आपल्या घरी गेल्या आणि त्याच्यानंतर आत्या दादा सार्थक आयुष यांची सगळ्यांची जेवण झाली आणि नंतर साहेब आले आणि साहेब मी आणि आमच्या आत्या आम्ही तिघांनी मस्त पुरणपोळीचं जेवण करून दिवसाचा शेवट खूप गोड केला. आवडला असेल व्हिडिओ तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय.